काल राज ठाकरेंकडे तुम्ही सगळी यादी घेऊन गेली होती, बेलापूर असेल, एरोली असेल. राज ठाकरेंनी काय सांगितलं, आता पुढे नेमकी काय करायचं? कारण ज्यांची दुबार नाव आहे, काही बोगस नाव आहेत, काही परपंची नाव, मग पुढे मनसेचं पाऊल काय असणार आहे? हे सातत्याने निवडणूक आयोगाला हे आम्ही लक्षात आणून देतोय. पत्ता, सुलभ शौचालय, कोणी नोंदणी केलेली आहे? कुठल्या बूथ लेवल ऑफिसरनी ही नोंदणी केलेली आहे? पत्ता आयुक्तांचं निवास, पत्ता पाम बीच रोड, ही नावं दाखवून दिल्यानंतर सुद्धा ही नावं वगळली जात नाहीये. सातत्याने हे आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहोत आणि प्रत्येक यादीवरचा घोळ निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर जर वगळला गेला नाहीत तर राजसाहेबांनी सांगितलं प्रत्येक बूथवरती या बोगस मतदारांचा कसा सत्कार करायचा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला कल्पना आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.